नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी एक सिरीज मायाजालच्या अंतर्गत बनवते आहे, अर्थ से फर्स्ट तक, ज्याच्यामध्ये आत्ता आपण काही एपिसोड बघितले, ज्याच्यामध्ये असं होतं की जी काही मंडळी होती त्यांचं खूप आधी नाव होतं. सुरुवातीच्या काळात खूप त्यांनी पैसा कमावला, परंतु नंतर अशी एक दयनीय अवस्था त्यांची निर्माण झाली. त्यांना लोक विसरली सुद्धा आणि त्यांचं जे शेवटचे दिवस होते ते फार यातनामय आणि तणावग्रस्त असे गेले होते. तर त्यातल्याच एका अभिनेत्याविषयी मी आज बोलणार आहे. त्यांचं नाव आहे चंद्रमोहन. चंद्रमोहन हे मध्य प्रदेशमधल्या नरसिंहपूरचे, ब्रिटिश राज्यामध्ये मध्य प्रांत म्हणून त्याला ओळखलं जायचं. त्यांचा जन्म 24 जुलै 1906 मधला. चांगल्या घरामध्ये श्रीमंत होते. त्यांचे वडील समाजसुधारक होते आणि ते 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्याच्यानंतर मग त्यांच्या आईची जी आई होती, आजी, तिने त्यांचं सगळं पालन पोषण वगैरे केलं. आणि अभिनयाचं असं काही त्यांच्या डोक्यामध्ये चंद्रमोहनच्या कधीच नव्हतं की मला मोठेपणी अभिनेता बनायचं आहे किंवा सिनेमामध्ये यायचं आहे. कॉलेजचं शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईला आले. आता ना ही परंपरा, आज आपण सगळं असं म्हणतो की जो तो येतो तो मुंबईलाच येतो, पण ही खरं म्हणजे ना खूप पूर्वीची परंपरा आहे की माणसाला कमवायचं असलं भारतामधल्या की प्रत्येक जण मुंबईला येण्यासाठी आतुर असतो की मुंबईमध्ये आपल्याला काम मिळेल. तर त्या याने चंद्रमोहन सुद्धा मुंबईला आले. त्यांनी काही सिनेमा संस्थांमध्ये छोटं मोठं काम केलं. त्याच्यानंतर एका ते वितरण संस्थेमध्ये काम करायला लागले, छोट्या स्केलवरती, की असं काही मोठं नाही, कारण त्यांच्याकडे काही नॉलेज नव्हतं. आणि त्याच काळामध्ये 1930 मध्ये त्यांची एक दिवस भेट झाली त्याच कामाच्या संदर्भामध्ये चित्रपती व्ही शांताराम यांच्याशी. आणि व्ही शांताराम यांनी त्यांना बघितल्यानंतर ते प्रभावित झाले. चंद्रमोहन दिसायला अतिशय देखणे होते आणि हिरवट घारे डोळे आणि तेजस्वी चेहरा आणि एक बोलण्याची पण अशी त्यांची एक स्टाईल होती. ते इतके शांताराम बापू प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं की तू हिरो बनणार असेल तर तू मला माझ्या पिक्चरमध्ये मी तुला काम देईन म्हणून. चंद्रमोहन यांनी कधीच असा विचार केला नव्हता की मला अभिनेता बनायचं आहे वगैरे. तर त्यांनी नकार दिला की नाही, माझं हे काम चालू आहे वितरणाचं वगैरे, मी जे करतो एका कंपनीसाठी, तर त्याच्यामध्ये ठीक आहे. पण एक 2-1 वर्ष गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे शांताराम बापू म्हणाले होते, तुझ्याकडे हिरो मटेरियल आहे, तू अभिनेता बनलास तर मी तुला चान्स देईन. तर त्यांना असं वाटलं की शांताराम बापूंसारखं, कारण त्यावेळेला प्रभात कंपनी सुरू झाली होती आणि शांताराम बापू त्यातले एक भागीदार होते. तर एवढ्या मोठ्या कंपनीच्या मला दिग्दर्शकांनी आणि भागीदारांनी मला असं म्हटलंय, म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून ते शांताराम बापूंना भेटायला गेले आणि म्हणाले की मी काम करायला तयार आहे. आणि त्यांनी जो शांताराम बापूंनी त्यांच्यासाठी जो पिक्चर बनवला त्याचं नाव होतं अमृत मंथन. 1934 साली तो प्रदर्शित झाला आणि चित्रपट इतकं गाजला आणि त्याच्यामधलं चंद्रमोहनचं काम म्हणजे प्रचंड लोकप्रिय झालं. आणि शांताराम बापूंनी जो त्या सिनेमाचा पहिला शॉट घेतला होता तो अशा पद्धतीने घेतला होता की सिनेमा म्हणजे पडदा उघडल्यानंतर पहिल्यांदा जो कॅमेरा आहे तो त्यांच्या फक्त डोळ्यावरती होता, एका डोळ्यावरती असा होता. आणि मग तो झूम आउट होऊन त्यांचा चेहरा दिसतो चंद्रमोहनचा. अशा पद्धतीने त्यांनी ते शूट केलं होतं आणि चित्रपट चालला. त्यांची संवाद फेक चंद्रमोहनची फार चांगली होती. त्याच्यामुळे असं आपण म्हणतो की रातोरात ते स्टार बनले. त्याच्यानंतर त्यांनी प्रभातच्या धर्मात्मामध्ये काम केलं, त्यांनी अमर ज्योती या चित्रपटामध्ये काम केलं. त्याच्यानंतर हे 3 चित्रपट त्यांनी प्रभातमध्ये केले आणि 4थ्या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना शांताराम बापू जे आहेत ते घ्यायला इच्छुक होते. म्हणून त्यांनी एक करार पत्र बनवलं आणि ते चंद्रमोहनला दिलं आणि सांगितलं की ह्या 4थ्या चित्रपटामध्ये सुद्धा तू माझ्या काम कर. तर जेव्हा करारपत्र वाचलं चंद्रमोहननी, तेव्हा त्याच्यामध्ये ना जे अमृत मंथनला त्यांनी जे काही मानधन दिलं होतं प्रभातने चंद्रमोहनला, तर तेच नंतर कंटिन्यू झालं होतं धर्मात्मामध्ये पण आणि अमर ज्योतीमध्ये पण. तर तेच मानधन होतं. आणि जसं मी म्हटलं की स्टार बनले होते चंद्रमोहन, त्यांना असं वाटलं की एवढ्या म्हणजे 3 पिक्चर केल्यानंतर आता 4था पिक्चर पण त्याच मानधनामध्ये मी कसा काय करेल. म्हणून त्यांनी नम्रपणे सांगितलं शांताराम बापूंना, माझं मानधन फारच कमी आहे. तर शांताराम बापूंना थोडेसे
म्हणजे त्यांचं नाव पण झालं होतं आणि थोडंसं मी त्यांना म्हणजे असं नाही म्हणणार की गर्विष्ठ नाही म्हणणार, पण त्यांना एक स्वतःच असं होतं की माझी एक आब आहे, माझी एक पत आहे समाजामध्ये आणि ती होती आणि चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा. तर मला कोण नाही म्हणणार, असं एक थोडंसं त्यांच्या मनामध्ये होतं. तर त्यांनी सांगितलं की हे बघ, दिग्दर्शक जो असतो ना, तो खरा महत्त्वाचा असतो. त्या काळामध्ये हॉलिवूडप्रमाणे आपल्याकडे स्टुडिओमध्ये कलाकार काम करत असत. म्हणजे निर्मिती संस्था वगैरे अशा असण्यापेक्षा स्टुडिओ जास्त होते आणि त्यांच्याबरोबरच एक बरेच पिक्चर करायचे वगैरे, अशी ती हॉलिवूड सिस्टम त्यावेळेला आपल्याकडे होती. स्टुडिओनी तुला ह्या मोठं केलेलं आहे, म्हणजे प्रभात कंपनीने. तू कसं असं काय करतोस? तर तू जर का हे केलंस तर दिग्दर्शक हा मोठा असतो. चंद्रमोहन त्यांना म्हणाले की दिग्दर्शक मोठा असतो वगैरे सगळं ठीक आहे. दिग्दर्शक त्याला जे सांगायचं असतं तो त्या अभिनेत्याच्या थ्रू प्रेक्षकांना सांगत असतो, पण ते डिलिव्हर करत असतो अभिनेता. सो तुम्ही अभिनेत्याला फ्रीडम द्यायलाच पाहिजे. तो असं तुम्ही सांगू शकत नाही की दिग्दर्शकामुळे चित्रपट चालतो किंवा दिग्दर्शकामुळे अभिनेता मोठा होतो. अभिनेत्याचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असतं. या गोष्टीचा शांताराम बापूंना राग आला आणि ते चंद्रमोहनना म्हणाले की मैं दूसरा चंद्रमोहन लेके आऊंगा, तुम्हें नहीं काम करना है तो मत आना. चंद्रमोहननी त्यांना काय उत्तर दिलं असावं? त्यांनी सांगितलं की मेरे बाप ने भी कोशिश की थी कि दूसरा चंद्रमोहन पैदा करे, लेकिन हुआ नहीं. जो दूसरा बच्चा उन्होंने पैदा किया ना, वो ब्रिजभूषण था. आप चंद्रमोहन दूसरा नहीं पैदा कर सकते है. आणि असं करून त्यांनी प्रभात कंपनी सोडली. भारतीय चित्रपट सृष्टीमधले चंद्रमोहन हे पहिले कलाकार आहेत ज्यांनी फ्रीलान्स या बेसिसवरती काम करायला सुरुवात केली विविध कंपन्यांबरोबर आणि विविध स्टुडिओ बरोबर. तोपर्यंत जसं आहे की प्रत्येक जण एका स्टुडिओला धरून होता, त्यांच्या चित्रपटात काम करत होते. परंतु चंद्रमोहननी प्रभात सोडलं. मला आता दुसऱ्या कुठल्या स्टुडिओशी बांधून घ्यायचं नाहीये, तर मी आता फ्रीलान्स करणार. ज्याला मला माझं काम हवं असेल ते माझ्याकडे येतील. आणि अशा पद्धतीने त्यांनी पिक्चर केले आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत गेलं.